Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of acids, bases and salts. In last part we discussed acids in which yes basicity or protonicity of acids correct त्याच्यामध्ये monoprotic acids, diprotic acids, triprotic acids ओके किंवा त्याला पॉलीप्रोटिक acids म्हणू शकता. ठीक आहे ना, वेगवेगळे एक्झाम्पल स्टडी केलं आपण. ओके इवन रिॲक्टिव्हिटी सुद्धा स्टडी केलं आपण बरोबर ना, काही सोर्सेस सुद्धा पाहिले आपण ऍसिड्सचे. ठीक आहे ना. ओके रिॲक्टिव्हिटी स्टार्ट केलं होतं त्या रिॲक्टिव्हिटी मध्ये काय रिॲक्शन्स पण स्टडी केल्या होत्या. ओके रिॲक्शन विथ मेटल ओके आपण तिथं स्टडी केलं करेक्ट ना. ठीक आहे. तर ऍक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते जनरली ओके हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्ट होतात, H2SO4 सोबत रिॲक्ट होतात, HNO3 सोबत रिॲक्ट होतात बरोबर ना, बाय डिस्प्लेसिंग दी hydrogen. Correct? In these reactions, hydrogen gas is evolved. Correct? हायड्रोजन गॅस म्हणजेच ते ओके ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये जे एलिमेंट्स हायड्रोजनच्या वरती आहेत ओके these hydrogens sorry these elements replace that hydrogen correct ना from hydrochloric acid from HO3 from H2SO4 करेक्ट. ठीक आहे. हे पाहिलं आपण मेटल प्लस डायल्यूट एसिड विच गिव्स सॉल्ट प्लस हायड्रोजन. ठीक आहे. झिंक when reacts with correct zinc when reacts with H2SO4 which forms H2 ZnSO4 and H2 gas is evolved. बरोबर ना. काय एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन स्टडी करायचे आपल्याला रिगार्डिंग इट. ठीक आहे ना. ओके त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऍक्टिव्ह मेटल आहे. परत when reacts with HCl which forms MgCl2 and H2 gas. Ferrous when reacts with H2SO4 to form FeSO4 and H2 gas. Correct. Magnesium when reacts with H2SO4 which forms what? MgSO4 plus H2 gas. Zinc when reacts with HCl, zinc when reacts with HCl which forms what? ZnCl2 plus H2 gas. These are some reactions okay regarding these metals with acids. करेक्ट. ओके आता कुठले मेटल्स जनरली रिॲक्ट होतात ओके तर काय सोडियम एक्झाम्पल साठी घेतला पोटॅशियम झिंक फेरस कॅल्शियम मॅग्नेशियम जे ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये येस हायड्रोजनच्या वरती जे काही एलिमेंट आहेत ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये ओके दीज एलिमेंट्स रिॲक्ट बट नॉट ओके एस बिलो दी हायड्रोजन हे रिॲक्ट होत नाहीत नॉट रिॲक्ट and here react. लक्षात येते. ठीक आहे. मेकॅनिझम पण सांगितलं तुम्हाला मी की बाबा झिंक फर्स्ट ऑफ ऑल डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म Zn2 plus 2 electrons. Hydrogen 2 times of H plus accept these 2 electrons and to form what? H2 gas. बरोबर आहे ना. This reaction is called as a oxidation reaction. Oxidation. And this reaction is called as a reduction reaction. ठीक आहे ना. ओके आणि ह्या दोन्ही प्रोसेसेस सायमल्टेनियस होतात लाईक दिस झिंक प्लस ओके ट्वाइस H प्लस which gives Zn2 plus plus H2 gas. ह्या प्रोसेसेस कशात सायमल्टेनियस म्हणून ह्या प्रोसेसला म्हणायचं रेडॉक्स. रेड मीन्स रिडक्शन OX means oxidation. Redox reactions. Understood? ठीक है. yes इथं mechanism given आहे. see here zinc donate electron to form Zn2 plus 2 electrons. ओके दोन इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले म्हणून दोन पॉझिटिव्ह चार्जेस आणि पॉझिटिव्ह चार्जेस काय इंडिकेट करतात तर प्रोटॉन्स प्रेझेंट इन इट. करेक्ट ना. ओके आता 30 प्रोटॉन्स असतात आणि 30 इलेक्ट्रॉन्स असतात झिंक मध्ये. करेक्ट. तर 30 प्रोटॉन्स मधून ओके एस 28 प्रोटॉन्स जे आहेत ते काय होतील न्यूट्रलाइज होतील बाय द इलेक्ट्रॉन्स आणि रिमेनिंग 2 प्रोटॉन्स जे आहेत ते ऍज इट इज आपण काय शो करतो at the head of okay sorry on the head of zinc. Understood? yes तर H2SO4 मध्ये काय आहे twice H plus आहे. twice H plus accept these 2 electrons to form H2 gas and this SO4 is remain into the solution. okay this SO4 and this Zn2 plus combine to form ZnSO4.
that will be remain into the solution, okay, in the form of Zn2 plus and SO4 2 minus. Understood? किंवा overall reaction असं दाखवू शकता तुम्ही. Zinc when reacts with twice H plus to form Zn2 plus and H2 gas. Understood? या रिएक्शनला काय म्हणायचं? This reaction is redox reaction. ठीक आहे ना? Okay, in which zinc has been oxidized, correct, to Zn2 plus ions by losing electrons, correct, and H plus ions been what reduced, correct, in H2 gas by accepting them. Electron accept करून ओके तो काय झाला H2 gas मध्ये फॉर्म कन्वर्ट झाला आणि Zn जो आहे इलेक्ट्रॉन डोनेट करून ओके Zn2 प्लस मध्ये कन्वर्ट झाला. अंडरस्टूड? ठीक आहे, तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकताय. ठीक आहे ना? ओके, हा एक्सपेरिमेंट तुम्ही स्टडी केला असणार आहे टू शो दॅट हायड्रोजन गॅस इज प्रोड्यूस्ड व्हेन मेटल रिएक्ट विथ डायल्यूट एसिड्स. करेक्ट ना? ओके, शो करायचं आपल्याला. मग एक एक्सपेरिमेंट करायचा. काय रिक्वायर्ड आहे मटेरियल? झिंक ग्रॅन्युअल्स. ग्रॅन्युअल्स म्हणजे काय करायचं तुम्हाला? त्याचं पावडर मध्ये कन्व्हर्जन करायचंय. छोटे 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 पार्ट्स करायचे आहेत, ग्रेन्स करायचे आहेत. करेक्ट ना? क्रश करायचंय त्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? डायल्यूट H2SO4 घ्यायचं आणि टेस्ट ट्यूब घ्यायचे. एक डिलिव्हरी ट्यूब सुद्धा घ्यायची आहे. करेक्ट ना? ओके, डिलिव्हरी ट्यूब कशासाठी? तर गॅस कलेक्ट करण्यासाठी. स्टँड लागतो. ठीक आहे ना? आणि सोप सोल्युशन. ओके, ठीक आहे. प्रोसिजर काय आहे? आता प्रोसिजर मध्ये तुम्ही जनरल प्रोसिजर घेऊ शकता. टेस्ट ट्यूब घ्या. ओके, येस, टेस्ट ट्यूब. ठीक आहे ना? ओके, आता इथं स्टँड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाही मी, तुम्हाला नोन आहे. This test tube contains okay yes dilute H2SO4 solution. Correct na? Okay, and zinc granules added into it. There is a okay yes what is this tube name? Yes, delivery tube. Correct na? Okay, yes, this is delivery tube. This delivery tube carries hydrogen gas whatever produced in it. बरोबर आहे ना? Okay, आता इथं bubbles दिसतात तुम्हाला, bubbles. Correct. हे bubbles कुठून? Okay, yes, from this tube okay enters into this yes solution. इथे एक soap solution आहे. करेक्ट ना? ओके, yes, ह्या सोप सोल्युशन मध्ये काय केलं जातं? हे गॅस ऍड केलं जातं. बरोबर. ओके, आपल्याला कसं समजणार की बाबा गॅस प्रोड्यूस झाला किंवा नाही? बरोबर आहे ना? कॅन्डल ठेवा इथे. त्या कॅन्डल मुळे काय होतं? ओके, येस, तो H2 गॅस जो आहे तो एक्सप्लोजिव्ह आहे. अँड due to the explosion okay yes we can observe that there is a pop sound. Correct na? Burning of hydrogen we can observe by the pop sound. easy समजतं आपल्याला. okay, H2 gas ला लक्षात ठेवा. okay, it is what? burning gas. correct, it is a explosive gas म्हणून त्याचा हायड्रोजन बॉम्ब बनवलं जातं बाळांनो. ठीक आहे ना? ओके, हायड्रोजन बॉम्ब. ठीक आहे, असं लिहितो मी, बॉम्ब. का हायड्रोजन बॉम्ब? कारण काय? एक्सप्लोजन असल्यामुळे. ऑब्झर्वेशन काय आहे? सेमच. झिंक रिएक्ट्स विथ H2SO4 टू फॉर्म ZnSO4 आणि H2 वरच्या ज्या काही रिएक्शन्स होत्या येतं हे लक्षात. ओके, ठीक आहे. आता हे सेम ऑब्झर्वेशन तुम्ही अदर गॅसेस साठी सुद्धा करू शकता. ऑन द बेसिस ऑफ बबल्स वी कॅन से येस विच मेटल रिएक्ट्स फास्टर अँड विच मेटल रिएक्ट्स स्लोअर. लक्षात येते? म्हणजे रेट ऑफ रिएक्शन जो आहे मेटलचा तो डिफरंट असणार आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये टॉपला आहेत एलिमेंट्स ओके जे मोर रिएक्टिव्ह आहेत, दे रिएक्ट फास्टर, दे फॉर्म्स मोर बबल्स एज कम्पेअर टू दी अदर्स. इथं तुम्ही बुकलेट, तुमच्याकडे बुकलेट असेल तर ते घेऊन बसा. ओके, येस, त्याच्यामध्ये कोण कोण बघा. मेटल्स प्रोड्यूस हायड्रोजन गॅस, बरोबर आहे ना? ओके, येस, विथ डिफरंट स्पीड्स. डिफरंट स्पीड ही महत्वाची, बरोबर आहे ना? ओके, म्हणजेच रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस इज डिफरंट. कोणासाठी लाग बघा. सोडियम, पोटॅशियम अँड मॅग्नेशियम रिएक्ट रॅपिडली विथ आयर्न रॅपिडली, बरोबर आहे ना? वाईल आयर्न, झिंक अँड अल्युमिनियम रिएक्ट स्लोली. स्लोली कोण रिएक्ट होतात? तर आयर्न, झिंक अँड अल्युमिनियम हे तीन स्लो रिएक्ट होतात. येस, सोडियम, पोटॅशियम अँड व्हॉट? मॅग्नेशियम हे काय फास्ट रिएक्ट होतात. येते लक्षात?
ठीक आहे. आणि हायड्रोजनच्या खाली जे आहेत कोण कोण आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. These metals reacts very do not react. Why? Because they are okay is below the activity series below the hydrogen in activity series. अंडरस्टूड. ओके, जे टॉपला आहेत ते फास्ट रिॲक्ट होतील, फास्ट प्रोड्यूस करतील H2 गॅस. जे मिडला आहेत बरोबर आहे ना, ओके, ते स्लो करतील. आणि जे बिलो दी हायड्रोजन आहेत ते काय रिॲक्ट होत नाहीत. मग लक्षात ठेवा, कॉपर डज नॉट रिॲक्ट, सिल्वर डज नॉट रिॲक्ट अँड गोल्ड डज नॉट रिॲक्ट विथ दीज ऍसिड्स. अंडरस्टूड. ओके, आता आणखीन एक महत्वाची नोट म्हणलं, ओके, तर Mn मॅग्नीज अँड ओके मॅग्नेशियम रिॲक्ट with dilute HNO3 to evolve hydrogen. This is very important. ठीक आहे ना, ओके, ते रिॲक्ट होतात. मॅग्नीज अँड मॅग्नेशियम रिॲक्ट विथ dilute HNO3 to evolve H2 gas, hydrogen gas. Most of them metals, with the exception of noble metals, this is very important, like gold and platinum are attacked by nitric acid. ठीक आहे ना, ओके, गोल्ड आणि प्लॅटिनम वरती नायट्रिक ऍसिडचा अटॅक होतो बरोबर आहे ना, ओके. सो नायट्रिक ऍसिड प्लेज डबल रोल इन ऍक्शन ऑफ मेटल्स. हे स्टेटमेंट का सांगतो तुम्हाला, कारण हे स्टेटमेंट तुम्हाला वाचायचे, खूप खूप महत्वाचे स्टेटमेंट्स आहेत हे. आणि हे स्टेटमेंट तुम्हाला पुढे पण येणार आहेत 12th मध्ये, समजते ना, ओके. मग नायट्रिक ऍसिड दोन रोल प्ले करतो, डबल रोल प्ले करतो. कुठले कुठले? एक तर काय तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो आणि दुसरा काय ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. विचारला जातो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट एज अ ओके ऍसिड ऍज वेल एज ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट काय असतो? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर काय असतो? ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. ते कसं समजतं आपल्याला? ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिडेशन स्टेट, जे तुम्ही रेडॉक्स रिएक्शन मध्ये स्टडी करणार आहे. कुठं स्टडी करणार आहे तुम्ही? हे रिडॉक्स मध्ये स्टडी करणार आहे. डोंट वरी, सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये होणार आहेत रिडॉक्स मध्ये. ओके, मेटल ज्या वेळेस नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्ट होतो त्यावेळेस मेटल नायट्रेट फॉर्म होतो. ओके, बाय फॉर्मेशन ऑफ नेसेंट हायड्रोजन. बाय फॉर्मेशन ऑफ व्हॉट? नेसेंट हायड्रोजन. That nascent hydrogen again reacts with HNO3 which forms NO2 and H2O. हे स्टेप बाय स्टेप रिएक्शन्स आहेत. This HNO3 again reacts with 6H nascent hydrogens which forms NO gas and H2O again. Correct? 10 okay nascent hydrogens will reacts with HNO3 to form N2 gas. बघा वेगवेगळे गॅसेस फॉर्म व्हायला लागले. ओके, येस. इथं HNO3 सोबत ज्यावेळेस नेसेंट हायड्रोजन रिॲक्ट होतो त्यावेळेस काय? N2 गॅस. किती आहेत? 2 आहेत. दोन रिॲक्ट झाले, ओके, तर काय 2 फॉर्म होतात. करेक्ट. 6 रिॲक्ट झाले तर काय 2NO फॉर्म होतात. नायट्रिक ऑक्साईड म्हणायचं. हा नायट्रोजन डायऑक्साईड आहे, नायट्रिक ऑक्साईड आहे. आणि 10 जर रिॲक्ट झाले, ओके, तर काय N2 गॅस फॉर्म होतो. या तिन्ही रिॲक्शन्स काय आहेत? डिफरंट आहेत. कशावरती डिपेंड आहे? नेसेंट हायड्रोजन्स वरती. नेसेंट हायड्रोजन म्हणजे सिंगल हायड्रोजन ॲटम. येतं लक्षात? ठीक आहे. परत एक टेस्ट आहे, ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही बघू शकता तिथं आता. ठीक आहे ना. टू टेस्ट द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स विथ ऍसिड बाय कम्पेअरिंग द इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन. हे केलं होतं तुम्ही मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये. मटेरियल्स रिक्वायर्ड. परत ओके, काय करायचं तुम्हाला? स्मॉल पीसेस घ्यायचे, मॅग्नेशियम, झिंक, फेरस, कॉपर अँड ओके सोल्युशन काय घ्यायचं? डायल्यूट HCl. प्रोसिजर सेम. 4 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत बरोबर ना. ह्या 4 टेस्ट ट्यूब मध्ये ओके डायल्यूट HCl फिल करायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये काय ऍड करायचं तुम्हाला? हे पीसेस ऍड करायचे. कोणाचे पीसेस? मॅग्नेशियम, झिंक, फेरस अँड व्हॉट? कॉपर. When these pieces added, okay, then they start to react with this dilute HCl. जो more reactive आहे, okay, that more reactive metal forms more bubbles into the solution. Fast react होतो आणि fast bubbles दिसायला लागतात. झिंक स्लोली तुम्हाला ओके बबल्स कमी दिसतील. करेक्ट. फेरस त्याच्यामध्ये आणखीन कमी बबल्स दिसतील. कॉपर नो बबल्स. वाय? बिकॉज इट डू नॉट रिॲक्ट. नो रिॲक्शन. तिथं रिॲक्शनच होत नाही त्या केसमध्ये.
रिॲक्शन होत नाही म्हणून तुम्हाला बबल्स इथे दिसतात का? नाही, प्लेन आहे तो. इथं बबल्स आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टेस्ट ट्यूब मध्ये बबल्स दिसतात. आलं लक्षात? ठीक आहे. मग ह्याच्यावरनं काय समजतं तुम्हाला? रिॲक्टिव्हिटी ऑर्डर समजते. मॅग्नेशियम रिॲक्ट्स फास्टर, later on what? Zinc, then ferrous, and then what? Cu. Cu does not react. बरोबर आहे ना? Cu रिॲक्ट होतो का? होतच नाही. ही झाली रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, जी की तुम्हाला विचारली जाऊ शकते. करेक्ट ना? ठीक आहे. ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. आता मॅग्नेशियम when reacts with twice HCl, which forms what? Magnesium chloride and then H2 gas. Correct? Zinc reacts with HCl. Same. प्रत्येक reaction. There is no reaction in case of this. Understood? Observations काय आहेत? Magnesium reacts most vigorously. दिसतंय त्या बबल्स वरनं समजतं आपल्याला तो कसा रिॲक्ट होतो. Vigorously रिॲक्ट होतो, फास्ट रिॲक्ट होतो. Zinc reacts less vigorously than magnesium. Iron reacts slowly. कसं समजतं? On the basis of bubbles. Copper does not react. These are the observations, and this is the reactivity order. All metals do not react with same acid with the same s vigor किंवा काय same speed. Speed काय असते? speed किंवा काय त्याला म्हणा rate is different. Rate different का असतो? Due to the different reactivity. Rate is different due to different reactivity. Understood? Here काय observations होते regarding the reactivity of metals. Now next is reaction with metal oxide. Okay, reaction with metal oxide. Oxide ची रिएक्शन वेगळी असणार आहे थोडीशी. आता हे सुद्धा आपण मेटल्स अँड नॉन मेटल्स मध्ये स्टडी केलेलं आहे. करेक्ट? आता ऍसिड जे आहेत ते ऑक्साईड सोबत लास्ट लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं. करेक्ट ना? मेटल ऑक्साईड जे आहेत ते ऍसिड सोबत रिॲक्ट होतात. आणि मेटल ऑक्साईड जनरली काय ऍक्ट होतात? जनरली जिथं वर्ड येतो तिथे एक्सेप्शन्स असतात, लक्षात ठेवा. जनरली metal oxides are bases. बरोबर आहे ना? बेसिस जर असतील तर डेफिनेटली ऍसिड सोबत रिॲक्ट होतात. कॅल्शियम ऑक्साइड बेस आहे, मॅग्नेशियम ऑक्साइड बेस आहे, reacts with HCl, H2SO4, which forms corresponding product. That is, here calcium chloride is formed, here magnesium sulfate is formed by removal of water. इथे काय फॉर्म होतो? वॉटर, सॉल्ट अँड वॉटर फॉर्म होतात. ठीक आहे ना? म्हणजे कुठली रिएक्शन आहे? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. न्यूट्रलायझेशन, बरोबर आहे ना? ऍसिड इज बेस. इथं अगोदर बेस दिला म्हणून बेस लिहितो मी. बेस प्लस ऍसिड undergoes neutralization to form salt plus what? water. काय फॉर्म होतो तिथं? सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतो. क्लिअर झालं हे? ठीक आहे. त्याच्यासाठी परत एक ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. काय ऍक्टिव्हिटी दिली बघा? रिएक्शन ऑफ मेटल ऑक्साइड विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेला आहे कशामध्ये? या बीकर मध्ये. बरोबर आहे ना? डायल्यूट. मटेरियल्स रिक्वायर्ड. बीकर घ्या. कॉपर सेकंड ऑक्साइड म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॉपरची. समजत नसेल ऑक्सिडेशन स्टेट, डोंट वरी, पुढे होणार आहे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट वगैरे डिटेल मध्ये कसं फाइंड आउट करायचं. दॅट आय एम गोइंग टू टीच यू हाऊ टू फाइंड. ठीक आहे ना? तुम्ही ते लर्न करणार आहे, डोंट वरी. लेटर ऑन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि ग्लास रॉड घ्यायचा आहे. का ग्लास रॉड कशासाठी? तर स्टोअर करण्यासाठी. करेक्ट प्रोसिजर काय आहे? टेक स्मॉल अमाउंट ऑफ cupric oxide in a beaker. बीकर मध्ये काय करायचं आहे? cupric oxide घ्यायचं आहे. Then add dilute HCl solution. Drop wise to the beaker. Stir well with the glass rod. काय करायचं आहे? ड्रॉप वाईज त्याच्यामध्ये तुम्हाला ऍसिड ऍड करायचं आहे आणि स्टर करत राहायचं कंटिन्युअस. समजतंय? आता कॉपर सेकंड ऑक्साइड म्हटलं. इथं ऑलरेडी कसं आहे? ब्लॅक कॉपर आहे, ब्लॅक कलर आहे. दिसतो का तुम्हाला इथं? ब्लॅक कलर सांगितलं इथं. ब्लॅक कॉपर सेकंड ऑक्साइड. ज्यावेळेस तो कशासोबत रिॲक्ट होतो? HCl सोबत. करेक्ट?
here it is a reaction. When it reacts with HCl, which forms what? Bluish green color. Bluish. माहिती आहे तुम्हाला Cu2+ जो आहे तो काय असतो? ब्ल्यू कलरचा असतो. करेक्ट. आता इथं Cl2 आहे म्हणून काय? ब्लूइश ग्रीन कलरचा केस काय फॉर्म होतो इथं? ब्लूइश ग्रीन. करेक्ट. मग रिॲक्शन झाली किंवा नाही हे कसं समजतं आपल्याला? त्या कलरवरनं, कलर चेंज होऊन. कंक्लुजन काय सांगाल? Cupric oxide reacts with HCl to produce cupric chloride and water. This results in loss of black color of cupric oxide during the reaction, and cupric chloride formed dissolved in water to produce bluish green solution. मग कलर चेंज वरनं तुम्हाला हे समजतं सगळ्या गोष्टी. कलर चेंज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं? हा एक्सपेरिमेंट तुम्हाला हे केलेलं आहे तुम्ही ऑलरेडी, बरोबर आहे ना? ठीक आहे. आता नेक्स्ट हेडिंग बघा बाळांनो, दॅट इज रिॲक्शन विथ मेटल कार्बोनेट्स. मेटल कार्बोनेट्स म्हणजे काय असतात? कार्बोनेट म्हणलं की त्याच्यामध्ये काय असतो? CO3 असतो, लक्षात ठेवा. विथ मेटल, मेटल सोबत कोण? CO3, त्याला म्हणायचं कार्बोनेट. ओके, येस. तो कुठल्या फॉर्म मध्ये असतो? CO3 च्या फॉर्म मध्ये राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मेटल हायड्रोजन कार्बोनेट्स. मेटल हायड्रोजन कार्बोनेट्स काय असतात? एक मेटल असतो, दुसरा हायड्रोजन असतो आणि तिसरा काय? कार्बोनेट. मेटल हायड्रोजन कार्बोनेट म्हणायचं त्याला. ठीक आहे. आणि बायकार्बोनेट सुद्धा असतात, बरोबर आहे ना? ओके, येस. मेटल हायड्रोजन कार्बोनेट त्यालाच म्हणायचं बायकार्बोनेट्स. दोन्ही एकच आहे. करेक्ट ना? ठीक आहे. मग ऍसिड जे आहेत, आता जनरली बायकार्बोनेट जे आहेत ना ते काय? बेसेस म्हणून ऍक्ट होतात. दीज आर बेसेस. And these bases reacts with acid to form corresponding salt and water. Okay, and महत्वाचा एक गॅस इव्हॉल्व होतो, that is called as a CO2 gas. म्हणजे काय? ज्यावेळेस मेटल कार्बोनिल प्लस acid react to form salt, correct, plus water प्लस आणखीन काय फॉर्म होतो? CO2 गॅस. समजलं ना? ओके. मेटल कार्बोनिल ज्या वेळेस रिॲक्ट होतील त्यावेळेस CO2 गॅस बाहेर पडतो. ओके, बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. बायल्स मध्ये, ओके, किंवा स्टमक मध्ये जे काही ऍसिड सिक्रेट होतात ना, ओके, ते ऍसिड कुठले असतात? HCl. HCl इज सिक्रेटेड इन स्टमक, बरोबर आहे ना? ऍसिडिटी झाली म्हणतो आपण. ती ऍसिडिटी कशामुळे? तर काय? ह्या HCl मुळे. करेक्ट. मग ऍसिडिटी झाली की आपण काय करतो? इनो घेतो, बरोबर आहे ना? इनो घेतो. त्या इनो मध्ये कोण असतो? तर बायकार्बोनेट असतो, NaHCO3, दॅट इज सोडियम बायकार्बोनेट. दिस इज बेस, बरोबर आहे ना? ओके. ह्या ऍसिड सोबत ज्या वेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस एक सॉल्ट फॉर्म होतो, दॅट इज NaCl प्लस H2O. त्याच्यानंतर CO2 गॅस. एफरवेन्सेस येतात, आपल्याला एक ढेकर येते, बरोबर आहे ना? आफ्टर टेकिंग दिस. कशामुळे असं होतं? ओके, तर काय? येस, गॅस बाहेर पडतो ना. ओके, तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये ऑब्झर्व केलेला आहे, गॅस बाहेर पडतो. तो गॅस कुठला असतो? तर CO2 गॅस असतो. दिस वन. लक्षात येते हे तुमच्या? ठीक आहे ना? ओके. ज्यावेळेस ऍसिड आणि बेसच्या रिॲक्शन होतात ना त्यावेळेस काय? ऍसिड बाहेर, तो CO2 बाहेर पडायला लागतो. करेक्ट. ठीक आहे, बघूया आपण. काय काय फॉर्म होतात समजलं तुम्हाला? मेटल सॉल्ट्स, वॉटर, ओके, अँड CO2. कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे ना? ओके. कॅल्शियम कार्बोनेट व्हेन रिॲक्ट्स विथ HCl काय प्रोड्यूस करतो? कॅल्शियम क्लोराइड, ओके, प्लस H2O अँड प्लस CO2. सॉल्ट आहे, वॉटर आहे आणि CO2 आहे. लक्षात येते हे? ठीक आहे. सोडियम, ओके, एस बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट त्याला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सुद्धा म्हणू शकता. when reacts with is what? H2SO4, which forms what? Na2SO4, H2O and CO2. CO2 बाहेर पडला. काय फॉर्म होतात हे बघायचं तुम्ही. ठीक आहे. HCl सोबत जर रिॲक्शन केलं, NaHCO3 2 टाइम्स घ्यावा लागेल,
प्लस ट्वाइस HCl. ठीक आहे ना, वन टाइम घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, NaCl फॉर्म होऊ शकतो तिथं. विच फॉर्म्स व्हॉट? NaCl ट्वाइस, NaCl प्लस H2O प्लस CO2. ओके, इथं 2 नाही घेतलं तरी चालेल, म्हणजे सिंगल जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण ते कॅन्सल आउट होऊ शकतात. समजलं हे? सोडियम बायकार्बोनेट व्हेन रिएक्ट, स्टमक मध्ये जी रिएक्शन होते ना, ओके, ती ही रिएक्शन होते. HCl which forms NaCl, H2O and what? CO2. येते लक्षात हे? ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा कॅल्शियम बायकार्बोनेट. Calcium bicarbonate when reacts with HCl, which forms calcium chloride, H2O and what? CO2. The same way, okay, it reacts with magnesium also in the same way. HCO3, okay, is taken twice. ठीक आहे. इथं Mg+2 मध्ये असतो, Mg+2. आता ह्याची जर आपण ओके बायफर्गेशन केलं, ओके, डिफरंट केलं याला, Mg2+ आणि ट्वाइस HCO3 मायनस फॉर्म होतो. ठीक आहे ना. ओके, हे दोन आयन्स आहेत. काय रिएक्शन होते? Mg प्लस कंपाऊंड पूर्ण घ्यावं लागेल ना आपल्याला. MgHCO3 टेकन ट्वाइस व्हेन रिएक्ट्स विथ ट्वाइस HCl. सेम रिएक्शन होते कॅल्शियम सारखेच. MgCl2 प्लस ट्वाइस H2O प्लस व्हॉट? ट्वाइस CO2. करेक्ट. मॅग्नेशियम बायकार्बोनेट म्हणायचं त्याला. कुठला कार्बोनेट? मॅग्नेशियम बायकार्बोनेट. ओके, ही रिएक्शन काय असते बघा, सॉल्ट प्लस CO2 प्लस H2O. खाली सांगितले मी तुम्हाला ऑलरेडी. एक नोट आहे खूप महत्वाची, ओनली अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स म्हणजे कुठले? फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. ठीक आहे ना. अल्कली ग्रुप म्हणजे काय? फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे कुठले? सेकंड ग्रुप एलिमेंट्स. सेकंड ग्रुप एलिमेंट्स. ठीक आहे. फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स आणि सेकंड ग्रुप एलिमेंट्स हेच फक्त बायकार्बोनेट फॉर्म करतात, बाकीचे बायकार्बोनेट ओके फॉर्म करत नाही. क्लिअर? ठीक आहे, पुढे बघूया. आता तुम्हाला नोन आहे की बाबा एग सेल बाहेरचं जे आउटर कव्हरिंग असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो, चॉक मध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो, मॅग्नेट मार्बल मध्ये काय असतो? येस, कॅल्शियम कार्बोनेट. इट कंटेन्स कॅल्शियम कार्बोनेट. हे विचारतात. एग सेल कंटेन्स, चॉक कंटेन्स, मार्बल कंटेन्स. ठीक आहे ना. मग त्याचं कंपोजिशन किंवा काय कॉन्स्टिट्युएंट जे आहे ते काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेट इज CaCO3. चॉक मध्ये सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट असतो. व्हेरी इम्पॉर्टंट, नोट करून ठेवा, IMP आहे. ठीक आहे ना. ओके, येस. आता एखादे पर्सन सफरिंग फ्रॉम, इथं सांगितलंय बघा, पर्सन सफरिंग फ्रॉम कशामध्ये? ऍसिडिटी, then he is advised to okay take बेकिंग सोडा. बेकिंग सोडा घ्या असं म्हटलं जातं घरी, बरोबर आहे ना. घरी जो सोडा असतो बेकिंग, त्याच्यामध्ये काय असतो? सोडियम बायकार्बोनेट असतो का? ठीक आहे. तोच आपल्याला इनोच्या फॉर्म मध्ये ओके मेडिकल मध्ये मिळतो. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये काय असतात? ही गॅसेस असतात, त्याच्यामध्ये मिक्स्ड गॅसेस असतात जनरली. ठीक आहे. एक तर NaHCO3 पण असतो, ॲल्युमिनियम ट्रायहायड्रॉक्साईड पण असतो, त्याच्यानंतर मॅग्नेशियम ओके हायड्रॉक्साईड असतो. हे सगळे बेसेस आहेत. त्याच्यामध्ये कोण आहे? NaHCO3 कार्बोनेट पण आहे का? These bases react with that acid to form CO2 gas. आता इथं CO2 गॅस फॉर्म होतो मोस्टली. येते लक्षात? इथं Al आणि इथं फक्त काय? AlCl3 सॉल्ट फॉर्म होतो प्लस वॉटर फॉर्म होतो. इथं सुद्धा काय? MgCl2 फॉर्म होतो आणि वॉटर फॉर्म होतो या केस मध्ये. MgOH टेकन ट्वाइसच्या रिएक्शन मध्ये. ठीक आहे. yes. परत एक ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी बघू शकता तुम्ही. To show that acid reacts with metal carbonate liberate carbon dioxide. कार्बन डायऑक्साइड लिबरेट होतो किंवा नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला हे एक्सपेरिमेंट करायचं आहे. आर यू गेटिंग?
ठीक आहे. ओके, एक्सपेरिमेंट चेक करा. एक्सपेरिमेंट म्हणलं की त्याच्यासाठी प्रोसिजर्स येतात. ओके, ती प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची असते फक्त. ठीक आहे, आणि ऑब्झर्वेशन्स करायचे असतात आणि ते ऑब्झर्वेशन्स नोट करायचे असतात. करेक्ट ना? ठीक आहे. आता मटेरियल्स काय काय रिक्वायर्ड आहेत. कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचं आहे. मार्बल चिप्स घेतलं तरी चालतं मार्बल्सच्या, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो. चॉक पावडर घेऊ शकताय, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो. करेक्ट ना? ओके, उल्फी बॉटल्स घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ओके 2 एंड्स आहेत, त्याच्यामध्ये 2 ओपनिंग्स आहेत. ठीक आहे ना? अशी बॉटल घ्यायची आहे. त्याच्यानंतर थिसल घ्यायचं आहे, थिसल फनेल. ओके, इथे दिसतो तुम्हाला थिसल फनेल. त्याच्यामधनं तुम्हाला काय, येस, तो कॅल्शियम कार्बोनेट जो आहे तो फेड करायचा असतो. इथे लक्षात, ऍसिड फेड करायचा असतो. त्याच्यानंतर डायल्यूट HCl घ्यायचा आहे, ग्लास जार, मॅच बॉक्स, डिलिव्हरी ट्यूब. ओके, ही डिलिव्हरी ट्यूब आहे अशी. करेक्ट. त्याच्यानंतर ओके वॉट बेंट ॲट 2 राईट अँगल्स. ठीक आहे, राईट अँगल न बेंट झालेली अशी ट्यूब लाईक दिस. लाईम वॉटर घ्यायचं आहे. लाईम वॉटर म्हणजे काय असतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. करेक्ट. ठीक आहे, येस, ह्या रिक्वायरमेंट्स आहेत. त्याच्यानंतर प्रोसिजर. आता ही प्रोसिजर स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. करेक्ट. टेक मार्बल क्ले चिप्स इन उल्फी बॉटल. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचं आहे. दिसतो का इथं सिअर? ठीक आहे, इथं असं काय मार्बल आहेत, मार्बलचे काय चिप्स आहेत असे ठेवलेले आहेत. लॅट्रॉन. सेट द apparatus as shown in diagram. सेम वे न काय करायचं तुम्हाला, डायग्राम अरेंज करायचे, apparatus अरेंज करायचं. ठीक आहे. नाव ऍड डायल्यूट HCl. इथून काय करायचं तुम्हाला, डायल्यूट HCl ऍड करायचं आहे फ्रॉम थिसल फनेल. करेक्ट ना? ठीक आहे. त्याच्यानंतर कलेक्ट गॅस इन गॅस जार बाय अपवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ एअर. म्हणजे काय करायचं तुम्हाला, ओके, हा जो आहे गॅस जो फॉर्म झालेला आहे तो कलेक्ट करायचा आहे. कशामध्ये, एका जार मध्ये कलेक्ट करायचा आहे. करेक्ट. त्याच्यानंतर ब्रिंग अ बर्निंग मॅचस्टिक नियर द गॅस जार अँड ओके येस रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन्स. ही जी जार आहे, बरोबर आहे ना? ओके, इथं सेपरेट घेतलेली आहे. त्याच्याजवळ काय नेलंय आपण, मॅचस्टिक नेलेले आहे, बर्निंग मॅचस्टिक. आलं लक्षात? ठीक आहे. आता CO2 गॅस कसा आहे, फायर एक्सटिंग्विशर म्हणून यूज केला जातो CO2 ला. CO2 काय आहे, फायर एक्सटिंग्विशर. का, हे मॅचस्टिक जे आहे, ओके, हे फायर जे आहे ते काय होतं, एक्सटिंग्विश, दॅट बर्निंग स्टिक गेट एक्सटिंग्विश्ड. समजते? ही तुम्ही एक्सपेरिमेंट केलं असणार आहे. ठीक आहे. पास द गॅस इव्हॉल्व्ड थ्रू लाईम वॉटर. ठीक आहे ना? हाच गॅस परत काय करायचा आहे, टेस्ट ट्यूब मधून एका नवीन टेस्ट ट्यूब मध्ये पास करायचं. त्याच्यामध्ये काय आहे, लाईम वॉटर आहे, म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय होतं, CO2 गॅस पास झाला की येस दॅट कॅल्शियम हायड्रॉक्साईड गॅस कन्वर्ट्स मिल्की. का मिल्की होतो तो, लक्षात येते? ओके, खाली रिॲक्शन्स दाखवतो मी तुम्हाला, काय काय होतात रिॲक्शन्स. तुमचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत बघा. द बर्निंग मॅचस्टिक विल गेट एक्सटिंग्विश्ड. ठीक आहे ना? ओके, येस, बर्निंग मॅचस्टिक जी आहे ती काय होते, एक्सटिंग्विश होते, म्हणजे काय, विझते थोडक्यात. बिकॉज कार्बन डायऑक्साईड हे तुम्ही मे बी ड्यू टू कोविड पेंडेमिक सिच्युएशन, ओके, तुम्ही हे एक्सपेरिमेंट करू शकला नसणार आहे. ठीक आहे ना? ओके, म्हणूनच एक्सपेरिमेंट तुम्हाला दाखवतोय मी. करेक्ट. तुम्ही केला नसणार आहे, 100% हे एक्सपेरिमेंट तुम्ही केला नसणार आहे बघा. करेक्ट ना? ठीक आहे. त्याच्यामुळे खूप केअरफुली बघा हे एक्सपेरिमेंट कसे केले जातात. ठीक आहे. बर्निंग मॅचस्टिक विल गेट एक्सटिंग्विश्ड. ती विझते मॅचस्टिक. काय विझते, कारण काय, कार्बन डायऑक्साईड इज नायदर कंबस्टिबल नॉर सपोर्टर ऑफ कंबशन. करेक्ट ना? स्वतः पण जळत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा तो जाळत नाही. लक्षात येते का बघा, विच विल नॉट हेल्प टू ओके एस बर्न ऑदर. कार्बन डायऑक्साईड बर्न पण होत नाही आणि तो बर्निंगला हेल्प पण करत नाही. बरोबर आहे ना? ऑक्सिजन डेफिनेटली बर्निंगला हेल्प करतो. कार्बन स्वतः बर्न होतो, माहिती तुम्हाला कार्बन, पण कार्बन डायऑक्साईड बर्न होत नाही. त्याच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. अंडरस्टूड? येस. सो लाईम वॉटर विल टर्न मिल्की. आता इथं बघा दुसरा, इथं एक एक्सपेरिमेंट केला, मॅचस्टिक जवळ नेली, बर्निंग मॅचस्टिक, ती काय झाली, विझली. कारण काय, येस, इट विल नॉट हेल्प फॉर बर्निंग कार्बन डायऑक्साईड.
and later on if this gas is passed into lime water, then it turns milky. Milk सारखा होतो तो due to formation of insoluble calcium carbonate. करेक्ट, तिथे कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतो. रिॲक्शन बघा. फर्स्ट ऑफ ऑल कॅल्शियम कार्बोनेट हा इथं ऍड केलेला कॅल्शियम कार्बोनेट लक्षात येते, त्याला मार्बल पीस म्हणू शकताय. HCl सोबत रिॲक्ट झाला की कॅल्शियम क्लोराइड फॉर्म होतो. ठीक आहे, जो इथं जमा झालेला असतो कॅल्शियम क्लोराइड. त्याच्यानंतर वॉटर आणि दुसरा काय CO2 गॅस. महत्वाचा काय इथं CO2 गॅस फॉर्म होतो. That CO2 gas is collected into a jar. एक जार मध्ये काय केलं, त्याला कलेक्ट केलेलं आहे. लक्षात येते. ठीक आहे, एक गॅस जार घेतलेली आपण इथं सीएल. ओके, मग ह्या गॅस जार वरती काय केलं, एक मॅचस्टिक पकडली आपण. ठीक आहे ना, दॅट गेट एक्सटिंग्विश्ड. म्हणून तिथं आपण ओळखलं की CO2 फॉर्म झालेला आहे. अंडरस्टूड. Later on from the delivery tube, it is passed into a test tube containing lime water. त्याच्यानंतर काय केलं, टेस्ट ट्यूब कंटेनिंग लाईम वॉटर मध्ये ते काय केलं, पास केलं आपण. ओके, अँड दॅट टर्न्स मिल्की अगेन. एक व्हाईट PPT फॉर्म होते. समजलं. हा काय आहे, लाईम वॉटर, कॅल्शियम हायड्रॉक्साइड ॲक्वेस. CO2 पास केला की कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतो इन वॉटर. समजलं. कन्क्लुजन काय सांगाल मग इथं आता तुम्ही, व्हॉट विल बी द कन्क्लुजन. सी हियर, मेटल कार्बोनेट्स रिॲक्ट्स विथ डायल्यूट ऍसिड टू लिबरेट कार्बन डायऑक्साइड. हे सांगू शकता तुम्ही, कार्बन डायऑक्साइड तिथं लिबरेट होतो. ऑल मेटल कार्बोनेट्स अँड हायड्रोजन कार्बोनेट्स रिॲक्ट्स ऍसिड टू फॉर्म करेस्पॉन्डिंग सॉल्ट, वॉटर अँड व्हॉटएव्हर कार्बन डायऑक्साइड. या दोन गोष्टी तुम्ही तिथं ऑब्झर्व केला. म्हणजे थोडक्यात ह्या दोन रिॲक्शन्स, पहिली रिॲक्शन ही असणार आहे ह्या चेंबर मध्ये, करेक्ट ना. येस, आणि हे टेस्ट ट्यूब मधली रिॲक्शन आहे, सेकंड रिॲक्शन. क्लिअर झालं हे. ओके, नेक्स्ट वन. रिॲक्शन ऑफ ऍसिड्स विथ बेसिस. ठीक आहे ना. पुढचा पॉइंट बघा बळं, दॅट इज रिॲक्शन वे ऑफ ऍसिड्स. ऍसिडच्या रिॲक्शन बघतोय ना आपण. ऍसिडच्या रिॲक्शन्स कोणासोबत करायचे तर बेसिस सोबत. माहिती आहे तुम्हाला काय होतं, हे न्यूट्रलायझेशन. ठीक आहे ना, सॉरी, न्यूट्रलायझेशन. ठीक आहे ना. येस, वरती पण असंच केलं का, इथं सुद्धा न्यूट्रलायझेशनच होतं. येस, इथे डबल एल. ठीक आहे, बघूया आपण. न्यूट्रलायझेशन मध्ये काय की ऍसिड आणि बेस रिॲक्ट होतो आणि सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म करतो. ठीक आहे ना. ऍसिड व्हेन रिॲक्ट्स विथ बेस, हे स्टडी केलेलं आहे, करेक्ट ना. आता मे बी तुम्हाला मी स्टडी केलेला आहे म्हणतोय मी मॅक्सिमम टाइम्स, कारण 10th मध्ये हा सगळा कंटेंट झालेला आहे बळा ना. पण मे बी तुमचा स्टडी कमी झाला असणार आहे. त्याच्यामुळे हे थोडंसं डिटेल मध्ये आम्ही घेतोय. तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेत चला. ज्यांना झालेलं आहे ते तुम्ही फास्ट करू शकताय, बरोबर आहे ना. ज्यांना झालेलं नाही ते केअरफुली लक्ष देऊन व्यवस्थित करा. See here, acid when reacts with base to form salt and water. येस, ही रिॲक्शन तुम्हाला नोन असली पाहिजे की बाबा ऍसिड बेसची रिॲक्शन काय होते. वरच्या सुद्धा रिॲक्शन ऍसिड बेसच्याच होते जनरली, बरोबर आहे ना. ते सुद्धा बेसिस म्हणूनच ऍक्ट होत होते, करेक्ट. सपोज सोडियम हायड्रॉक्साइड आहे, करेक्ट, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्ट झाला. दिस इज हायड्रोक्लोरिक ऍसिड, दिस इज सोडियम हायड्रॉक्साइड. ऍसिड बेस रिॲक्शन aqueous फेज मध्ये कॅरी आउट केली जाते, which forms what, salt plus water. Salt plus water. Are you getting? ठीक आहे. येस, सम अदर एक्झाम्पल्स. आता इथं कोण आहे, कार्बोनिक ऍसिड आहे, वॉटर मध्ये फॉर्म झालेला असतो. कसं फॉर्म होतो, CO2 वॉटर मध्ये पास केला, H2O मध्ये पास केलं की काय फॉर्म होतो, कार्बोनिक ऍसिड H2CO3. दिस ऍसिड इज फॉर्म्ड. येतं लक्षात. This H2CO3 when reacts with KOH, that is called as a potassium hydroxide. त्याला पोटॅश सुद्धा म्हणलं जातं, लक्षात येते ना. पोटॅशियम हायड्रॉक्साइड which forms potassium carbonates. ठीक आहे ना, K2CO3 and what, H2O. ठीक आहे, याचं डिसोसिएशन करून बघा. H2CO3 gives what, twice H plus
प्लस CO3 2 मायनस, बरोबर आहे ना. ओके, KOH dissociate to form K plus plus OH minus, बरोबर आहे ना. ओके, मग twice H plus plus twice OH minus combines to form what? Twice H2O. येतं लक्षात. twice K plus plus CO3 2 मायनस. चार्जेस बघा इथं किती आहेत, -2 आहेत, म्हणून किती घेतलं मी? 2 पोटॅशियम्स घेतलं टू फॉर्म K2CO3. दिस इज द सॉल्ट. रिएक्शन तुम्हाला थोडंसं डिटेल मध्ये सांगितलं, आलं लक्षात? ठीक आहे. H प्लस आणि CO3 2 मायनस होतो. KOH forms K plus plus OH minus. Twice H plus and OH minus combines to form what? Water. And K plus and CO3 2 minus combines to form K2CO3. हे बॅलन्स साठी मी काय केलं? चार्जेस वेगवेगळे घेतले. समजलं ना? ओके, येस. वेगवेगळे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज किती असला पाहिजे, निगेटिव्ह चार्ज किती असला पाहिजे न्यूट्रल साठी, हे तुम्हाला नोन आहे. बरोबर आहे ना. इक्वल चार्जेस झाले पाहिजे. क्लियर? See here, H2SO4 when reacts with NH4, okay, SOH, NH4OH. ठीक आहे. इथं खाली रिएक्शन दाखवतो तुम्हाला, वरतीच घ्या. H2SO4 dissociate to form twice H plus plus SO4 2 minus. Correct? Here it is NH4OH dissociate to form NH4 plus plus OH minus. बरोबर आहे ना. ओके, आता लक्षात ठेवा इथं काय आहे? 2 मायनस आहे. 2 मायनस साठी 2 प्लस पाहिजे, म्हणून काय करा? ट्वाइस NH4 प्लस घ्या प्लस SO4 2 मायनस टू फॉर्म व्हॉट? येस, NH4. कसं लिहायचं? टेकन ट्वाइस, 2 टाइम्स SO4 and this twice H plus plus काय घ्याल इथं? Twice OH minus, which forms what? Twice H2O. This is the, yes, water molecule. समजलं हे? ओके, हे होतं रिगार्डिंग ओके H2SO4 and NH4OH ह्या दोन्ही मधल्या रिएक्शन्स. करेक्ट. आता एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट करू शकता तुम्ही की बाबा तिथं ऍसिड बेस रिएक्शन झाली किंवा नाही हे ओळखण्यासाठी ऍसिड बेस टायट्रेशन करू शकताय. काय म्हणायचं त्याला? ऍसिड बेस टायट्रेशन. ठीक आहे, ऍसिड बेस टायट्रेशन. सॉरी, मटेरियल रिक्वायर्ड 1 मोलार. आता ही मोलॅरिटी वगैरे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते जनरली मोलॅरिटी मध्ये घेतलं जातं. मोलॅरिटी इथे येतो, मोलॅरिटी. त्याला कॅपिटल M ने इंडिकेट केलं जातं. ठीक आहे ना. त्याला मोलार सोल्युशन म्हणतात. मोलार इज इक्वल टू काय असतं? मोल्स ऑफ सोल्यूट. आता हे मोल्स वगैरे तुम्हाला नसणार आहे अजून. ठीक आहे ना. आपल्याला स्टडी करायचं ते मोल कन्सेप्ट मध्ये. डिवायडेड बाय ओके इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. इन लिटर हा फॉर्म्युला आहे मोलॅरिटीचा. ठीक आहे ना. मग हे मोलार सोल्युशन घेतलं जातं. ओके, तुम्हाला हे समजणार नाही अजून बळानं की बाबा मोलॅरिटी वगैरे काय आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते. म्हणजे काय? सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये ऍड करून सोल्युशन बनवलेलं आहे. करेक्ट ना. म्हणजे एखादी सॉल्ट आहे NaOH आहे, तो वॉटर मध्ये ऍड केलेला आहे. ठीक आहे, आणि एक सोल्युशन बनवलेलं आहे. त्याची मोलॅरिटी किती आहे? 1 आहे. येस, हे कसं कॅल्क्युलेट करायचं हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. कुठं? क्लास 11 मध्ये मोल कन्सेप्ट म्हणून एक चॅप्टर आहे, किंवा सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, त्याच्यामध्ये मोल कन्सेप्ट आहे. करेक्ट ना. त्याच्यामध्ये स्टडी करायचं आपल्याला. HCl 1 मोलार आहे. ठीक आहे ना. ओके, आता या दोन्हीला काय करायचंय? आपल्याला टायट्रेट करायचं आहे. ठीक आहे, ही ब्युरेट आहे. दिस इज ब्युरेट. करेक्ट. ठीक आहे, आणि दिस वन इज अ कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क. करेक्ट. या ब्युरेट मध्ये काय भरायचं तुम्हाला? HCl. समजतंय? ओके, HCl फिल करायचं आहे. इथे एक नॉब असतो, बरोबर आहे ना. ओके, तो नॉब काय करायचा? किंवा कॉक म्हणू शकता त्याला तुम्ही. येस, क्लोज करून ठेवायचंय तुम्हाला. करेक्ट ना. ठीक आहे. त्या ब्युरेट्स वरती ओके अशा काय लाइनिंग्स असतात दॅट इंडिकेट्स ओके सोल्युशन इन ml.
इथं कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचंय तुम्हाला, NaOH अँड फिनॉप्थॅलिन. त्याच्यामध्ये एक फिनॉप्थॅलिन इंडिकेटर ऍड करायचा आहे. माहिती आहे तुम्हाला, फिनॉप्थॅलिन इंडिकेटर जो आहे तो HCl मध्ये काय राहतो, कलरलेस. HCl मध्ये, ऍसिड मध्ये तो कसा असतो, ऍसिड मध्ये कलरलेस असतो, कलरलेस. ठीक आहे. आणि बेस मध्ये कसा असतो, बेस मध्ये पिंक असतो. म्हणून हा कसा आहे, बेस आहे NaOH. NaOH मध्ये तो कसा आहे, पिंक कलर्ड आहे, पिंक. बरोबर आहे ना, पिंक कलरचा. When drop by drop, okay, HCl is added into it. त्याच्यामध्ये तुम्ही जसं जसं ड्रॉप ऍड करत जाल, करेक्ट ना, ओके, विथ शेकिंग, ओके, त्यावेळेस काय व्हायला लागतं, ऍसिड बेस रिएक्शन व्हायला लागते. म्हणजेच काय, NaOH रिॲक्ट्स विथ HCl टू फॉर्म NaCl अँड H2O अशी रिएक्शन होते. समजते ना ही वरची रिएक्शन. सॉल्ट फॉर्म होतो आणि वॉटर फॉर्म व्हायला लागतो. ठीक आहे. कधीपर्यंत, ओके, एक शेवटच्या अशा ड्रॉप पर्यंत, ओके, तो काय करत राहतो, ओके, रिॲक्ट होत राहतो. जोपर्यंत NaOH आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत रिॲक्ट होतो. मग NaOH ज्यावेळेस संपतो, बरोबर आहे ना, ओके, त्यावेळेस काय, HCl चा एक ड्रॉप जरी ऍड केला तुम्ही त्याच्यामध्ये, तर काय, दिस सोल्युशन बिकम्स ऍसिडिक. ठीक आहे ना, ओके, एक ड्रॉप शेवटचा ज्यावेळेस NaOH संपतो, बरोबर आहे ना, ओके, एक जरी ड्रॉप केला, ऍड केला, तरी काय होतं, सोल्युशन HCl सोल्युशन होतं. म्हणजेच काय, येस, इथं NaCl आहे, H2O आहे, ओके, HCl चा ड्रॉप ऍड केला की काय होणार आहे, त्याच्यामध्ये H++Cl- तयार होणार आहे. मग बेसिक सोल्युशन टर्न्स ऍसिडिक सोल्युशन. येतं लक्षात. त्या शेवटच्या ड्रॉपला काय म्हणायचं, एंड पॉइंट म्हणायचं. ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करताय तुम्ही, दॅट इज कॉल्ड एज अ एंड पॉइंट. समजतंय हे, ठीक आहे. मग त्या HCl मध्ये माहिती तुम्हाला, HCl मध्ये कसा आहे, तो कलरलेस आहे. ठीक आहे ना, ऍसिड मध्ये तो कलरलेस आहे. म्हणून काय, दिस कलर चेंजेस टू कलरलेस. पिंक टू काय होतं, कलरलेस. मग जर कलरलेस झालं की ओळखायचं की बाबा एस, तिथं रिएक्शन कंप्लीट झाली. समजलं ना, रिएक्शन काय झाली, कंप्लीट. अंडरस्टूड, ओके. मग ह्या एक्सपेरिमेंट मध्ये काय करायचं बघा, प्रोसिजर. Take 10 ml of NaOH in titration flask with the help of a pipette. Titration flask means this one. Pipette न घ्यायचं आहे तुम्हाला. Add a drop of phenolphthalein and observe the color of solution. त्याच्यामध्ये काय करायचं, फिनॉप्थॅलिन, ओके, चा ड्रॉप ऍड करायचा आहे. सोल्युशनचा कलर तो कसा असतो, पिंक इन कलर. टेक HCl in the burette and note down initial reading. त्या, ओके, ब्युरेट मध्ये HCl घ्यायचा आहे आणि त्याची इनिशियल रिडिंग काउंट करायची. ओके. ओपन द टॉप स्टॉप कॉक. इथं स्टॉप कॉक आहे, एक कॉक आहे, बरोबर आहे ना, ओके, येस. स्टॉप कॉक of burette and HCl into titration flask. Slowly dropwise till the pink color due to NaOH becomes colorless. कधीपर्यंत ऍड करायचं आहे, जोपर्यंत पिंक कलर चेंज होत नाही तोपर्यंत एक 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 ड्रॉप ऍड करायचा. असा एक ड्रॉप असतो ज्या ड्रॉप मुळे, ओके, काय, तो कलर चेंज होतो. त्याला म्हणायचं एंड पॉइंट. एंड पॉइंट समजलं ना, एंड पॉइंट वेअर कलर गेट चेंज्ड. तिथे जनरली इक्विलिब्रियम मध्ये येते रिएक्शन. ठीक आहे. ऑब्झर्वेशन्स काय आहेत बघा. द पिंक कलर ऑफ फिनॉप्थॅलिन चेंजेस टू कलरलेस. ते ऑब्झर्वेशन आहे तुमचं शेवटी. फिनॉप्थॅलिन गिव्स पिंक कलर विथ NaOH. तो बेस आहे, बेस मध्ये काय, पिंक कलर असतो. When acid is added, NaOH reacts with acid to form NaCl and water. This one. Okay. When whole NaCl reacts with acid, it becomes colorless because neutralization reaction is complete. ज्यावेळेस NaOH रिॲक्ट होतो होल, त्यावेळेस काय, रिएक्शन कंप्लीट होते आणि कलर चेंज होतो. कन्क्लुजन काय, NaOH base reacts with HCl acid to form NaCl and H2O. It is an example of neutralization reaction. This is the, okay, what observation of this reaction. समजलं बळा नाही, ओके. आज आपण काय ऑब्झर्वेशन स्टडी केलं, बरोबर आहे ना. म्हणजेच काय, एक थोडस इमॅजिनरी लेवलला तुम्हाला प्रॅक्टिकल टेक्निक सांगितले, काय काय होतं ते सांगितलं तुम्हाला. ठीक आहे ना, ओके. तुम्ही प्रॅक्टिकल्स केले नसणार आहेत, त्याच्यामुळे हे तुम्हाला इमॅजिन करून जावं लागणार आहे. इमॅजिनेशन पॉवर खूप असली पाहिजे बाळांनो, हे विचार, सॉरी, काय म्हणू शकतो, हे स्टडी करण्यासाठी. ठीक आहे ना, ओके. कंटिन्युअस रीड करत राहा, कारण तुम्हाला आता हे व्हॉल्यूम मधून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी.
ठीक आहे ना? ओके, येस. तिथं कुठले प्रॉब्लेम्स येणार नाहीत तुम्हाला आता. ओके, कारण काय ऑब्झर्वेशन्स खूप खूप इझी आहेत. फक्त काय कलर तुम्हाला इमॅजिन करावा लागेल. रिएक्शनमध्ये सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म होतं हे इमॅजिन करावं लागेल. इमॅजिनेशन पॉवर खूप आहे. जनरली ही प्रॅक्टिकल केमिस्ट्री आहे. बरोबर आहे ना? ओके. पण तुम्ही थेरॉटिकली स्टडी करताय ते. म्हणजे लॅबमध्ये जे वर्क करायचं आहे, तुम्ही ते क्लासमध्ये करताय. त्याच्यामुळे काय इमॅजिनेशन खूप लागतं. तिथं थिंकिंग पॉवर खूप लागणार आहे तुमची. आलं लक्षात? ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करूया. ओके. ऑल द बेस्ट.